नमस्कार. बँकिंग अँड फायनान्सच्या आजच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण व्यापारी बँकांची कार्य याविषयी चर्चा करणार आहोत. सामान्यपणे व्यापारी बँका या व्यापारी हेतूने म्हणजेच नफा मिळविण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात. त्यामुळे उत्पन्न प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे संकलित झालेल्या ठेवींच्या साहाय्याने कर्ज पुरवठा करण्याचे कार्य व्यापारी बँका करतात. व्यापारी बँकांचा कर्ज पुरवठ्याचा व्याजदर ठेवींवरील व्याजदरापेक्षा जास्त असतो. व्यापारी बँकांना दैनंदिन खर्च पूर्ण करण्यासाठी व नफा प्राप्त करण्यासाठी उत्पन्न मिळवावे लागते. व्यापारी बँकांना ठेवींवर व्याज देणे, वेतन देणे, व्यवस्थापन खर्च करणे, इमारतीच्या बांधकामाचा खर्च किंवा भाडेतत्त्वावर असेल तर तो खर्च, वीज बिल, टेलिफोन बिल, भागधारकांना लाभांश देणे यासारखा खर्च करावा लागतो. हा खर्च पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या स्रोतांपासून बँकेला उत्पन्न प्राप्त होते. त्यापैकी कर्जावरील व्याज हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. व्यापारी बँका पुढील प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचा कर्जपुरवठा करतात. व्यापारी बँका जे कार्य करतात त्यामध्ये प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे हे एक कार्य आहे. दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे कर्ज पुरवठा करणे. कर्ज पुरवठ्यामध्ये व्यापारी बँका जो कर्ज पुरवठा करतात त्यातला पहिला प्रकार आहे रोख कर्ज, कॅश क्रेडिट, त्याला सीसी असं देखील म्हटलं जातं. एका विशिष्ट कमाल मर्यादेपर्यंत वैयक्तिक पतीवर म्हणजे क्रेडिटवर किंवा एक किंवा दोन जामीनदारांच्या आधारावर किंवा विशिष्ट तारणाच्या आधारावर कर्ज मंजूर करून कर्ज खात्यात जमा करणे आणि त्या कर्ज खात्यातील रक्कम कर्जदाराला वापरण्यासाठी धनादेशासारखी चलनक्षम दस्तऐवजाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रकारास रोख कर्ज असे म्हणतात. म्हणजेच रोख कर्ज प्रकारामध्ये रोख या शब्दानुसार रोख स्वरूपात कर्ज पुरवठा केला जात नाही, तर ज्या घटकाला कर्ज पुरवठा केला जातो त्या घटकाला एका विशिष्ट कमाल मर्यादेपर्यंत कर्जाची रक्कम मंजूर केली जाते आणि ती मंजूर झालेली रक्कम त्याच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाते. त्या कर्ज खात्यात जी रक्कम जमा केलेली आहे ती रक्कम वापरण्यासाठी, ती रक्कम काढण्यासाठी कर्जदाराला धनादेशाची सुविधा दिली जाते. त्यामुळे अशा प्रकारचा कर्ज पुरवठा जो केला जातो त्या कर्ज पुरवठ्याला रोख कर्ज किंवा कॅश क्रेडिट असं म्हटलं जातं. हा जो कर्ज पुरवठा आहे तर या कर्ज पुरवठ्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे की ज्या व्यक्तींना किंवा संस्थांना सातत्याने मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी रोख रकमेची आवश्यकता असते त्यांना रोख कर्ज जास्त उपयुक्त ठरते. म्हणजे ज्या व्यक्ती असतील किंवा संस्था असतील त्यांना दैनंदिन व्यवहारामध्ये जर मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे असतील तर मोठ्या प्रमाणात रोख रकमेची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना आपल्या आवश्यकतेनुसार रोख कर्ज खात्यातून रक्कम त्या ठिकाणी वापरण्याची सुविधा प्राप्त होते. त्यामुळे त्यांना रोख कर्ज हा कर्ज प्रकार जास्त उपयुक्त आहे. रोख कर्जाच्या प्रकारात कर्जदाराला विशिष्ट कमाल मर्यादेपर्यंत कर्ज रक्कम मंजूर केली जाते. म्हणजेच रोख कर्जाच्या प्रकारात कर्जदाराला विशिष्ट जी रक्कम मंजूर केली जाते ती त्याची मॅक्सिमम लिमिट असते. तिथपर्यंत एवढ्या लिमिटपर्यंत त्याला कर्ज रक्कम मंजूर केली जाते. उदाहरणार्थ ₹2 कोटी. प्रत्येक कर्जदाराची जी पात्रता असेल त्या पात्रतेनुसार त्याची कमाल मर्यादा बँक निश्चित करते. त्यानुसार त्याची कमाल मर्यादा किती असेल हे निश्चित करण्याचा अधिकार हा बँकेला असतो. त्यानुसार तेवढी कर्ज रक्कम मंजूर करून त्याच्या रोख कर्ज खात्यात जमा दर्शवली जाते. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे की रोख कर्ज प्रकारात मंजूर झालेल्या एकूण रकमेपैकी एका आर्थिक वर्षात कर्जदाराने जेवढी रक्कम वापरली असेल तेवढ्याच रकमेवर व्याज आकारणी केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ ₹2 कोटीचं कर्ज मंजूर झालं असेल
तर 2 कोटीपैकी जेवढी रक्कम त्याने वापरली असेल, 2 कोटीपैकी 50 लाख रुपयाचं कर्जाची रक्कम जर कर्जदाराने वापरली तर बँकेकडून 50 लाख रुपयाच्या रकमेवरच व्याज आकारणी केली जाते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे, फक्त वापरलेल्या रकमेवर व्याज आकारणी केली जात असली तरी एका किमान रकमेवर व्याज देणे बंधनकारक असते. उदाहरणार्थ, ₹2 कोटीपैकी 10% रक्कम म्हणजेच ₹20 लाख एवढी किमान रक्कम जर निश्चित केली असेल तर कर्जदाराला 20 लाख रुपयावर व्याज द्यावेच लागते. म्हणजेच कर्जदाराने 2 कोटी कमाल मर्यादेच्या रकमेपैकी 0 रकमेचा वापर केला तरी देखील त्याला 20 लाख रुपयावर व्याज द्यावेच लागते. 20 लाख रुपयापेक्षा जास्त रकमेचा वापर केला तर जेवढ्या रकमेचा वापर केला असेल तेवढ्याच रकमेवर त्याला त्या ठिकाणी व्याज आकारणी केली जाते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की कर्जाची मंजूर झालेली रक्कम कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा करून ती रक्कम काढण्यासाठी किंवा ती रक्कम वापरण्यासाठी कर्जदाराला धनादेशाची सुविधा दिली जाते. म्हणजे कर्ज खात्यातून रक्कम काढण्यासाठी कर्जदाराला बँकेकडून चेकची फॅसिलिटी दिली जाते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की रोख कर्जाची मुदत ही 1 वर्षाचीच असते. म्हणजे अल्पकालीन कर्जाचाच तो एक प्रकार आहे. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रोख कर्ज खात्याचे नूतनीकरण रिन्युएशन करावे लागते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की रोख कर्ज खात्यातून कर्जदाराला आपल्या आवश्यकतेनुसार जशी रक्कम काढता येते तशीच कर्जदाराला जसे उत्पन्न प्राप्त होईल त्यानुसार कर्जाची परतफेड देखील करता येते. म्हणजे रोख कर्ज खात्यातून आवश्यकतेनुसार कर्जदार रक्कम काढू शकतो. त्याचप्रमाणे जसं उत्पन्न प्राप्त होईल त्यानुसार त्या ठिकाणी परतफेडीची रक्कम तो खात्यामध्ये जमा करू शकतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की रोख कर्जासाठी बँकेकडून विशिष्ट प्रकारचे तारण स्वीकारले जाते. उदाहरणार्थ, सरकारी कर्ज रोखे, विमा पॉलिसी, नामांकित कंपन्यांचे शेअर सर्टिफिकेट्स, गोदाम पावती इत्यादी. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की रोख कर्जाची रक्कम बँकेने परत मागता क्षणी बँकेला ताबडतोब प्राप्त होऊ शकते. त्यामुळे रोख कर्ज पद्धती भारतीय बँक प्रणालीमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेली आहे. त्यानंतर कर्ज पुरवठ्याचा दुसरा प्रकार आहे अधिकर्ष सवलत, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. बँकेच्या चालू खातेदाराला त्याच्या खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची बँकेकडून जी सुविधा दिली जाते त्याला अधिकर्ष सवलत असे म्हणतात. ही अधिकर्ष सवलत फक्त बँकेच्या चालू खातेदारालाच प्राप्त होते. म्हणजे जेव्हा बँक चालू खातेदाराला किंवा चालू खातेधारकाला खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी देते तेव्हा त्याला अधिकर्ष सवलत असं म्हटलं जातं. कारण सामान्यपणे खातेदाराच्या खात्यात जेवढी रक्कम शिल्लक असेल तेवढीच रक्कम किंवा त्यापेक्षा कमी रक्कम काढण्याचा अधिकार हा खातेदाराला असतो. परंतु अधिकर्ष सवलतीमध्ये ही विशिष्ट प्रकारची सवलत ही चालू खातेधारकाला दिली जाते. त्यामुळे हा देखील एक प्रकारचा कर्ज पुरवठाच असतो. अधिकर्ष सवलत हा बँकेच्या कर्ज पुरवठ्याचाच एक प्रकार आहे. अधिकर्ष सवलतीची प्रमुख वैशिष्ट्ये ही पुढील प्रमाणे आहेत. म्हणजे अधिकर्ष सवलत प्राप्त करण्यासाठीची जी पात्रता आहे त्या पात्रतेमध्ये अधिकर्ष सवलत ही ज्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे बँकेत चालू खाते आहे त्याच व्यक्तीला किंवा संस्थेला प्राप्त होते. अधिकर्ष सवलत ही वैयक्तिक पतीवर म्हणजे वैयक्तिक क्रेडिटवर किंवा काही विशिष्ट वस्तूंच्या तारणावर दिली जाते. अधिकर्ष सवलतीसाठी जे तारण स्वीकारलं जातं त्यामध्ये सरकारी कर्ज रोखे, नामांकित कंपन्यांचे समभाग प्रमाणपत्र, विमा पॉलिसी, सोने चांदी व इतर मौल्यवान वस्तू इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे खातेदाराला अधिकर्ष सवलतीची जेवढी रक्कम मंजूर झाली असेल
ती रक्कम खातेदाराला एकाच वेळेस किंवा आवश्यकतेनुसार काही प्रमाणात वापरता येते किंवा खात्यामधून काढता येते. खातेदाराने अधिकर्ष सवलतीपैकी किती रक्कम किती कालावधीसाठी वापरली आहे त्यानुसार व्याजाची आकारणी केली जाते. म्हणजेच जेवढी रक्कम वापरली असेल तेवढ्याच रकमेवर व्याज आकारणी केली जाते. अधिकर्ष सवलतीमध्ये फक्त वापरलेल्या रकमेवर व्याज आकारणी केली जात असली तरी किमान रक्कम निश्चित करून त्यावर व्याज आकारणी केली जाते. अधिकर्ष सवलती अंतर्गत केला जाणारा कर्ज पुरवठा हा अल्प कालावधीसाठी असतो. तसेच प्रत्येक वेळेस अधिकर्ष सवलत प्राप्त करून घेण्यासाठी वेगवेगळी परवानगी किंवा बँकेची मंजुरी घेणे आवश्यक असते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे अधिकर्ष सवलत ही व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक इत्यादी खातेदारांच्या दृष्टीने उपयुक्त असते. त्यानंतरचं एक वैशिष्ट्य आहे की खातेदाराच्या खात्यात शिल्लक असलेल्या रकमेचा प्रथम विचार करून त्यानंतर अधिकर्ष सवलतीच्या रकमेचे व्याज आकारणीसाठी मोजमाप केले जाते. उदाहरणार्थ खातेदाराच्या खात्यात ₹10,000 शिल्लक असताना जर खातेदाराला ₹10,000ची आणखी आवश्यकता असेल आणि बँकेने खातेदाराला ₹10,000 ची अधिकर्ष सवलत मंजूर केली असेल तर खातेदाराला आपल्या खात्यातून स्वतःच्या खात्यातील ₹10,000 आणि बँकेने अधिकर्ष सवलत म्हणून मंजूर केलेले ₹10,000 म्हणजे 10,000 अधिक 10,000 रुपये बरोबर 20,000 एवढी रक्कम वापरता येते किंवा खात्यातून काढता येते. आता अशा परिस्थितीमध्ये खातेदाराने ₹15,000 आपल्या खात्यातून काढले म्हणजेच ₹15,000चा वापर केला तर अधिकर्ष सवलतीपैकी ₹5,000 वरच व्याज आकारणी केली जाते. म्हणजे ₹15,000 जर काढले तर अगोदर त्याचे स्वतःचे त्याच्या खात्यात ₹10,000 होते. त्यामुळे बँकेने जे ₹10,000 दिले त्या ₹10,000पैकी फक्त ₹5,000चा वापर हा खातेदाराने केला आहे असं मोजमाप त्या ठिकाणी केलं जातं. त्यामुळे खातेदाराने जी रक्कम वापरलेली आहे तेवढ्याच रकमेवर त्या ठिकाणी व्याज आकारणी केली जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.